नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नसंच भाग क्रमांक 3. मित्रांनो, हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे प्रश्न नेहमी विचारले जातात आणि पुढेही विचारणार आहेत. चला तर पाहूया आपला आजचा भाग क्रमांक 3. मित्रांनो, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपला पहिला प्रश्न क्रमांक 1. आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोणास म्हणतात? याचं बरोबर उत्तर आहे महादेव गोविंद रानडे यांना आधुनिक अर्थशास्त्राचे जनक असे म्हटले जाते. आपला पुढील प्रश्न क्रमांक 2. सार्क दक्षिण आशियाई राष्ट्राची संघटना याची स्थापना कधी करण्यात आली? याचं बरोबर उत्तर आहे 8 डिसेंबर 1985 रोजी सार्क दक्षिण आशियाई राष्ट्राची स्थापना करण्यात आली. मित्रांनो, सार्कचे मुख्यालय नेपाळ काठमांडू येथे आहे. हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचे आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 3. भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत कोणास म्हणतात? याचं बरोबर उत्तर आहे राजाराम मोहन राय यांना भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असे म्हटले जाते. आपला पुढील प्रश्न क्रमांक 4. 1857चा उठाव यशस्वी झाल्यावर नानासाहेब पेशव्यांनी आपले उर्वरित आयुष्य कोठे व्यतीत केले? आपला पुढील प्रश्नाचं उत्तर आहे नेपाळ. 1857चा उठाव यशस्वी झाल्यावर नानासाहेब पेशव्यांनी आपले उर्वरित आयुष्य नेपाळ येथे व्यतीत केले. मित्रांनो, नेपाळची राजधानी काठमांडू आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 5. चंद्राला कोणाभोवती फिरण्यास 27.5 दिवसांचा कालावधी लागतो? याचं बरोबर उत्तर आहे चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यास 27.5 दिवसांचा कालावधी लागतो. आपला पुढील प्रश्न क्रमांक 6. कोणती नदी गंगेची उपनदी आहे? आपल्या खाली 4 ऑप्शन आहेत महानंदा, दिबांग, कोशी आणि नर्मदा. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. दिबांग ही नदी गंगेची उपनदी आहे. आपला पुढील प्रश्न क्रमांक 7. 2001च्या जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे? याचं बरोबर उत्तर आहे ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या 2001च्या जनगणनेनुसार जास्त आहे. आपला पुढील प्रश्न क्रमांक 8. केसरी या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? आपणास माहीत असलेले लोकमान्य टिळक हे केसरी वृत्तपत्राचे जनक आहेत. मित्रांनो, केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सन 1881 मध्ये. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? याचं बरोबर उत्तर आहे अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 10. 1857च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध असे कोणी म्हटले? याचं बरोबर उत्तर आहे विदा सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांनी 1857च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध असे म्हटले. आपला पुढील प्रश्न क्रमांक 11. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? याचं बरोबर उत्तर आहे प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी केली. मित्रांनो, प्रार्थना समाजाची स्थापना 1867 साली आत्माराम पांडुरंग यांनी केली. मित्रांनो, प्रार्थना समाजाची स्थापना कोठी केली याचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणास म्हणतात? याचं बरोबर उत्तर आहे महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग महात्मा फुले यांना म्हणतात. मित्रांनो, आपणास माहीत असलेले महात्मा फुले यांची पुस्तकांची नावे आपण कमेंटमध्ये देऊ शकता, जसे गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 13. भारताचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? याचं बरोबर उत्तर आहे 32,87,236 चौरस किलोमीटर भारताचे क्षेत्रफळ आहे. आपला पुढील प्रश्न क्रमांक 14. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना कधी केली?
याचं बरोबर उत्तर आहे 1899 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना केली. आपला पुढील प्रश्न क्रमांक 15. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे गंगा ही नदी भारतातील सर्वात लांब नदी आहे. मित्रांनो, जर पाहायचं गेलं तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी आहे. गोदावरी नदी. मित्रांनो, महाराष्ट्रातील गोदावरी नदीची लांबी ही 668 किलोमीटर आहे. आपल्या महाराष्ट्रातून फक्त 668 किलोमीटर गोदावरी नदी वाहते आणि भारतामध्ये सर्वात लांब नदी ही गंगा नदी आहे. आपण आता क्लिअर करून घ्यायचं आहे. चला, आपला पुढील प्रश्न क्रमांक 16. 16 ते 30 प्रश्न हे मराठी ग्रामरचे आहेत. शिपाई हा शूर होता या वाक्यात शूर काय आहे? याचं बरोबर उत्तर आहे शूर हे विशेषण आहे. चला, आपला पुढील प्रश्न क्रमांक 17. त इ आ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? याचं बरोबर उत्तर आहे सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय त इ आ असे आहेत. आपला पुढील प्रश्न क्रमांक 18. म्हाताऱ्या माणसांचा आदर करावा विशेषणाचा प्रकार ओळखा. मित्रांनो, याचा विशेषण प्रकार आहे गुणविशेषण हा प्रकार आहे म्हाताऱ्यांचा माणसांचा आदर करावा. आपला पुढील प्रश्न क्रमांक 19. पंचवटी या शब्दाचा समास कोणता आहे? याचं बरोबर उत्तर आहे द्विगु समास हा पंचवटी या शब्दाचा समास आहे. आपला पुढील प्रश्न क्रमांक 20. वारा या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा. मित्रांनो, मी 2-3 सेकंद थांबणार आहे. आपलं उत्तर आपण नोटबुकवरती नोट डाऊन करत चालायचं आहे. याचं बरोबर उत्तर आहे वारा या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे ऑप्शन क्रमांक 3 वात. वात, वारा, वायू असे आणखी शब्द आहेत समानार्थी शब्द, ते आपण कमेंटमध्ये देऊ शकता. चला, आपला पुढील प्रश्न क्रमांक 21. पक्षी झाडावर बसले यातील उभयनवी अव्यय कोणते आहे? याचं बरोबर उत्तर आहे वर हा शब्द उभयनवी अव्यय आहे. आपला पुढील प्रश्न. लिंग बदला विद्वान. याचं बरोबर उत्तर विद्वान याचे लिंग विदुषी आहे. आपला पुढील प्रश्न क्रमांक 23. महन पूर्ण करा. मित्रांनो, इथे स्पेलिंग मिस्टेक आहे. महन पूर्ण करा. ज्या गावच्या डॅश डॅश त्या गावच्या बाबळी. याचं बरोबर उत्तर आहे ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी अशी महन पूर्ण होईल. आपला पुढील प्रश्न क्रमांक 24. प्रयोग ओळखा. रामाने रावणास मारले. याचा प्रयोग आहे बाह्यप्रयोग. चला, आपला पुढील प्रश्न क्रमांक 25. शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. प्रश्न आहे लंकेची पार्वती. याचं बरोबर उत्तर आहे अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री म्हणजे लंकेची पार्वती होय. आपला पुढील प्रश्न क्रमांक 26. तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतील शब्द आहे? याचं बरोबर उत्तर आहे तंबाखू हा पोर्तुगीज भाषेतील शब्द आहे. जसे तंबाखू, बटाटा असे आणखी भरपूर शब्द आहेत. आपला पुढील प्रश्न क्रमांक 27. अनेक वचन करा. परात. परात या शब्दाचे अनेक वचन पराती असे होते. आपला पुढील प्रश्न क्रमांक 28. अलंकार ओळखा. चाफा बोले ना चाफा खोले ना. आपला याचं बरोबर उत्तर आहे चेतनावृत्ती अलंकार. येथे अलंकार होतो चेतनावृत्ती अलंकार. आपला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. वाक्याचा प्रकार ओळखा. जे चकाकतेस ते सोने नसते. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे मिश्र वाक्य आहे. जे ते वाक्यामध्ये आले की मिश्र वाक्य तयार होते, म्हणून याचं उत्तर आहे जे चकाकते ते सोने असते, मिश्र वाक्य. आपला शेवटचा प्रश्न आहे आजचा प्रश्न क्रमांक 30. पाणी या शब्दाचा अर्थ काय आहे? मित्रांनो, पाणी या शब्दाचा अर्थ खाली ऑप्शन आहेत 4. जल, पय, जलद आणि हस्त.
मी पूर्ण ऑप्शन वाचतो. जल, पै, जलद आणि हस्त. पाणी या शब्दाचा अर्थ काय आहे याचं उत्तर मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.